मित्रांनो, डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित माननीय श्री संदीप वसंतशेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा म्हणजे सरपंच चषक 2024 हे सुंदर पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळतंय। एक दमदार आयोजन आणि नियोजन देखील चांगलं पाहायला मिळतंय। एनडी विभागातील अतिशय देखणी अग्रनामांकित स्पर्धा ओळखली जाणारी म्हणजे सरपंच चषक 2024 ही स्पर्धा आपण इथं एन्जॉय करत आहोत। आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं। तसेच आपण पाहतो सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी लवेश दिघे मोरबे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। देवीदास पाटील यांनी पहा शुभेच्छा दिल्या आहेत पिसारबे टीमला। देवीदास पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत पिसारबे टीमसाठी। पिसारबे टीमच्या संघटनाला विनंती असेल आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या। 5 षटकाचा सामना आहे। 5 षटक 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे, अन्यथा तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या। तसेच ओपनिंग जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची टीम मितेश 11 आकुर्ली संघ आपल्याला देखील पुकार असेल, आपण देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या। कडक नियमावली आहे आणि कडक नियमावलीनुसार ही स्पर्धा खेळवली जाते। अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहतो। 360 मैदान आपल्याला पाहायला मिळते डीसीसी मोरबे संघाकडून आपण पाहतो ही स्पर्धा। स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच, तिसरी लढत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो। 5 स्टार विगर विपक्ष डीसीसी 11 मोरबे। इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल। एक यजमान टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल 5 स्टार विहिगर। इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल। 5 स्टार विहिगर संघ आपण एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह पाहत असाल तर इनिंग ब्रेक नंतर इथे संघनायक पाठवायचा आहे, याच्याकडे लक्ष असू द्या। कालच्या दिवसामध्ये दीपक फडके आपल्याला कॉम्बॉक्समध्ये पाहायला मिळत होते। आजच्या दिवसामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक शुद्ध मराठी गुडवा म्हणजेच ओमकार शेट्टे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील। तसेच तारागावचे सुपुत्र रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा हे देखील आमच्या समवेत आज जोडले, त्यांचं देखील स्वागत करूया। पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत फडके डोंगऱ्याचा पाडा, तसेच राम पाटील मॅन फ्रॉम चिंद्रन आणि तसेच आमचे साथी स्कोरर देखील आपण पाहतो प्रदीप, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि मॅचला मात्र सुरुवात करणार आहोत। वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय पवार तयार। इथे पहा पहिल्या चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, 1 बाउन्स सीमारेषा पार, चेंडू जाईल सरळ चौकार। अजून 15 मिनिटांनी पहिला चेंडू खरं तर इथं टाकलाय। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके इथं संपवायचे आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या टीम पिसारबे। पहिल्या चेंडूवर आक्रमण केले जाते। पुढचा चेंडू इथे पहा, चांगला चेंडू होता, लवता चेंडू पिच झाल्यानंतर लाऊड ऑफिल केली जाते। लाऊड ऑफिल केली जाते, चेंडू पिच झाल्यानंतर थोडंसं चेंडून घेतलेलं वळण इथं फलंदाजाला समजलं नाही, पंच मात्र सल्लामसलत करून लगेचच निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल।
चांगला चेंडू होता आणि विकेटचा पतन. पहिला करारा झटका टीम मितेश 11 नाकुर्ली संघाला. नितीन बॅक टू द डगआउट. अतिशय दमदार गोलंदाजी विजय पवार याची कमबॅक करून देत असताना आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन. सलामीवीर फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या असलेला अविनाश गायकवाड आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. टीम मितेश 11 नाकुर्ली संघाकडून कशा प्रकारे खेळ सादर करेल. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारेल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं आई जगदंबा 11 खानाव संघाने 53 धावा केले होते. 54 धावांचं आव्हान ठेवलं होतं टीम पाली संघासमोर आणि गावदेवी पाली संघाने अतिशय सहजरित्या ते आव्हान पर्यंत पोहोचली होती पाली संघ आणि पाली पुढील फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतो. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विजय पवार पुन्हा एकदा तयार. इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण केले जाते. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉपमध्ये खेळाडू तिथे तैनात आपण पाहतो. एक धाव मात्र सहजरित्या मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 5. पहिलं षटक खतळत असताना गोलंदाज विजय पवार आपण पाहतोय. आता स्वप्नील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. कशा प्रकारे खेळ सादर करेल स्वप्नील देखील पाहणं गरजेचं राहील. P1चं षटक हातळत असताना पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता. त्यानंतर कमबॅक करत असताना टीम पिसावरे संघाचा आपण पाहतो विजय पवार. विजय पवार ओव्हर द विकेट पुन्हा तयारी. इथे पहा ओव्हरपी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लावडा फील केली जाते. लेग स्टिकला चेंडू खरं सोडून जात होता. पंचांचा इशारा येतोय. लेग बिफोरच्या स्वरूपात ही धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा लागलेत. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6. अतिशय शांत पद्धतीची सुरुवात राहिली टीम मितेश 11 नाकुर्ली संघाची. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो पिसारबे संघ. गोलंदाज तयार. इथे पाहून साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सरळ पण बाउन्स सीमारेषा पलीकडे. अविनाशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. ठाणे जिल्ह्यातील पहा एक उत्कृष्ट मराठी समालोचक ओमकार शेटे यांचे तर शुभ आगमन झाले. त्यांचं देखील सरपंच चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. पहिलं षटक चालू असताना धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 10. एक गडी बाद. चांगली सुरुवात मी म्हणेल टीम मितेश 11 नाकुर्ली संघाची. वैयक्तिक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा अतिशय दमदार चेंडू होता होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू पीच झाला. थोडीशी गती त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती होईल. एक षटकाच्या अखेरीस टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम मितेश 11 नाकुर्ली संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिटमध्ये. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. परिवर्तन करणार आहोत. आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये जोडले गेलेत पहा ओमकारजी शेट्टे यांच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच लवेशदा दिघे आणि अतिशय सुंदर समालोचन पहिल्या मॅचमध्ये तुम्ही ऐकलात. रोशनदादा पाटील तारा आणि लवेशदा दिघे यांचा आवाज आपण ऐकत होतात.
मॅच सुरू आहे मैदानावरती. एका बाजूला तुम्ही पाहता इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते टीम गावदेवी कर्णवेलवन पिसारवे आणि त्यांना फाईट करतोय मैदानावरती अकुर्ली आणि मीत 11 या नावानं अकुर्लीचा संघ या मैदानावरती खेळतोय. पहिला सामना पालीनं जिंकला. आजच्या दिवसातील ड्रॉ सोबत पाली थेट आता तिसऱ्या फेरीमध्ये जाईल आणि इथनं मॅचेस कंटिन्यू केल्या जातील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो आपण पुढच्या मॅचचा. साई स्टार विहिगर आणि त्यांच्या विरुद्ध होम टीम इन ॲक्शन DCC 11 मोरबे. बॉल तयार. चांगला बॉल वाईड यॉर्कर. लेफ्ट आर्म सीमर ज्यावेळी वाईड यॉर्कर टाकतो ना त्याच्यासाठी तुमच्या खांद्यामध्ये प्रचंड ताकद असावी लागतं. बट इथे तेजस या सगळ्याला अपवाद. छोट्या वयाचा छोट्या ताकदीचा खेळाडू आहे बट क्वालिटी लॉट्स ऑफ आहे या खेळाडूकडं. बॅकफुटला गेले स्लॅश करायचं होतं. आता लेफ्ट आर्म सीमरचा जो अँगल आहे त्यासोबत गुडलँड स्पॉटवरनं बाहेर काढत असताना यष्टीरक्षक धनेशच्या हातामध्ये. मी आलोय. धनेशच्या चेहऱ्यावरती थोडी स्माइल जास्त असेल. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता स्कोर कार्डवर लगातार 2 डॉट. कमबॅक लार्ज बाबा. एक्स्ट्रा कव्हरला एक सुपर शॉट आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स बनायलाच हवे या मॅचमध्ये कारण समोर खेळती आहे कर्णवेलवन गावदेवी पिसारवे. नुकतंच झालेला ग्रामस्थ मंडळ चषक उसाडणे जिंकून चॅम्पियनचं टायटल शोधत होती ही टीम. लॉट्स ऑफ हार्डवर्क करत फायनली एक चांगल्या फॉर्ममध्ये आला पिसारवेचा संघ. त्यामुळे 55 ते 60 या मॅचमध्ये अपेक्षित असतील. बॅटिंग करताना मितेश 11 कोरलीला. हा देखील चांगला बॉल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुढे सरकला आहे. थोडासा वेळ लागतोय तिकडे बॉल उचलत असताना आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होती आहे. सलामीची जोडी मैदानावरती खेळती आहे. अविनाश आणि त्याच्या सोबतीनं स्वप्नील मैदानावरती बॅटिंग करतोय. 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला खेळायला मिळतात. सरपंच चषक 2024 मोरबेची स्पर्धा म्हटलं की एक मानाचा सन्मानाचा आणि दब्बीपेमान क्रीडा सोहळा म्हणून या DCC मोरबेकरांकडे पाहिलं जातं आणि थोडाच वेळात होम टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी होम टीमनं सर्वाधिक धावा खर्च केल्या होत्या 3 ओव्हरमध्ये 63. यावर्षी कमबॅकची अपेक्षा मोरबे टीमकडनं ग्रामस्थ त्यांचे पाठीराखे मैदानावरती ठेवतील. लाईन ही इकडे देखील चांगली आहे. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हलकंसं अपील मैदानावरती होत आहे. अंपाचा इशारा तो ओव्हर फिनिश होतीये. नंबर 2 मांडंटी पॉवर प्ले अगदी फिनिश झाला आणि चांगली कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक विजय पवारचं अगदी थोडंसं चांगलं किंवा थोडंसं महागडं असं सगळं काही त्यामध्ये राहिलं. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती तेजस आला आणि मी म्हणेल डिझर्व करतो या मॅचमध्ये 2 ओव्हरचा स्पेल ज्या अनुषंगानं तेजसनं बॉलिंग केली आहे. 3 वाईड यॉर्कर आणि जे काही बॉल्स त्यानं टाकले ना एक चौकार जरूर आला. तिकडे क्वालिटी शॉट होता. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत चौकार खेचला बट तेजस भरपूर चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅच अनालायसिस सध्या आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत फडके सध्या ऑनलाईन पाहतात. बेस्ट ऑफ लक फॉर अकुर्ली. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मित्रांनो आज ऑन आणि टीमची टोटल 2 षटकं संपल्यानंतर 17 धावा 1 बाद बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 ला होतीये सुरुवात. विकेट गेली आतापर्यंत 1. अविनाश आणि स्वप्नील मैदानावरती बॅटिंग करतात. थोडंसं स्ट्राईक रेट इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे कारण 4 बॉलमध्ये अविनाश बॅटिंग करतो 5 वरती. स्वप्नील बॅटिंग करतो 6 बॉल 7 वरती आणि अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येत्या 18 बॉलमध्ये इकडे बँक ऑन दी टार्गेट एका तरी बॅटरला जे माइंडसेट आहे ना की 50 ते 55 बनवायच्या त्या दिशेनं वाटचाल करायची आहे तर एक चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवावं लागेल. शैलेश म्हात्रे मॅचचा पहिला बॉल शैलेश म्हात्रेसाठी पहिल्याच बॉलवरती कॅचचा कॉल. कॅच झाली आहे ड्रॉप मिळालं जीवनदान. सेकंडचा कॉल ॲज अ बॉलर तुम्हाला स्टंपवरती थांबायला. कॅच जरी ड्रॉप झाली स्टंपवरती रनआउटची चान्स तिकडे बनत होती. थोडा दूर होता इकडे गोलंदाज आणि त्याच दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. धावफलक 2 ने पुढे जाईल. मिळालं जीवनदान आणि तदनंतर आला फुल टॉस आणि जीवनदानाचा पुरेपूर फायदा. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. पहिला षटकार. वेगानं फ्लॅ होतोय 25 का सुपर ग्राफिक्स मध्ये तुम्हाला आई एकविरा इव्हेंट लाईव्ह या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट पोहोचवतोय. 25 धावा धावफलकावरती 25 ला 1 बाद.
इथे लाईन चांगली होती, फटका देखील चांगला, वाईट यॉर्कर त्याला चॉप केलं, लास्ट मोमेंटला बॅटचा फेस उघडला गेला, सेकंडचा कॉल वॉर्ड थ्रो आणि फलंदाज बाद, रन आउट. इकडे धोका पत्करला, तो महागडा ठरला आणि क्षेत्ररक्षक तिकडे होतं लक्ष्मण, त्यांनी दिला एक ऑन कीपर ॲक्युरेट थ्रो आणि इथे विकेट जातीय मैदानावरती. फलंदाज होत आहेत बाद. धक्का दुसरा मितेश 11 आकुर्ली टीमला. वापर तुम्ही या स्पर्धेमध्ये करू शकता. पर इनिंग एक DRS या ठिकाणी तुम्हाला दिला जातोय. सेकंड विकेट डाऊन झाली आहे मैदानावरती आणि टीमची टोटल सध्या धावफलकावरती 25 होत्या. एक सिंगल नुकतीच ऍड झाली आहे. 26 ऑन बोर्ड, 26 धावा धावफलकावर. शैलेश मात्र तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. क्षमता या खेळाडूकडे देखील एक वेगवान गोलंदाज आणि एक वेगळ्या शैलीनं बॉलिंग करण्यासाठी एक वेगळ्या हायम ॲक्शन सोबत फास्टर बॉलर फार असे कमी असतात ज्यांना बॅक ऑफ द हँड टाकताना तुम्ही पाहता. शैलेश त्यापैकी एक आहे. लोवर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल स्टॉप झाला. एक सिंगल झोन त्या ठिकाणी जोडली जाईल आणि एका सिंगल स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 27. 10ची सरासरी या मैदानावरती आहे ना, कुठेतरी कालच्या दिवसामध्ये आपल्याला थोडीशी अपुरीच पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये 70+ धावा देखील बनताना या मैदानावरती पाहायला मिळाल्यात. कालच्या दिवसामध्ये अगदी याच मैदानावरती 30 बॉल 40 धावा डिफेंड होताना देखील पाहिलेत. अंश 11 खेळणेनं तो कारनामा केला होता. वाघाची वाडी या टीमच्या विरुद्ध पहिल्या षटकात 16, त्यानंतर का बॉलिंग केली. क्षितिज माईनं कालचा दिवस गाजवला. शैलेश तयार, चांगला बॉल, टप्पा पडला. लेफ्टी बॅटर्सच्या अगेन्स्ट ऑलवेज डेंजरस आहे शैलेश मात्रे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल काढत असताना लेफ्टी बॅटर्ससाठी आउट स्विंगर इकडे गुडलंड स्पॉटवरनं तो टाकतोय. एक क्वालिटी बॉल होता जिकडे बॅटर्सकडे उत्तर नव्हतं. षटकार खाल्ल्यानंतर पुनरागमन. अजून एक चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये स्टॉप केला. षटक संपलंय मैदानावरती. पाहता पाहता तिसरं आणि 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती आहे 27ला 2 बाधा. अकोर्ली इथनं येणारे 12 बॉल प्रयत्न करावे लागतील विनोद पाटीलला, अविनाशला की कमीत कमी 25 ते 26 धावा येत्या 12 बॉलमध्ये यावा. ड्रिंक ब्रेक मैदानावरती केला जाईल. 12 मॅन जातील मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची तहान जरूर भागवली जाईल. मात्र धाव्यांची तहान मितेश 11 नागोर्लीचे बॅटर्स पूर्ण करतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. जोपर्यंत खेळाडू बसतात पाणी पीत, आपण जाऊया सानिया डीजे नितीन धुंद्रेकडे आणि ऐकूया एक सुमधुर असं संगीत. आजच्या दिवसाच्या ड्रॉकडे नजर टाकूयात. नेक्स्ट मॅच साई स्टार विहिगर वर्सेस DCC 11 मोरबे. मोरबे तुम्ही जरी लेट आलात ना टॉससाठी, तुम्हाला देखील 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. आणि साई स्टार विहिगर आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. आई गावदेवी स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगऱ्याचा पाडा चौथ्या मॅचमध्ये खेळ रोहिंजन सी या संघाच्या विरुद्ध. आणि तदनंतर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल JDM बेलवली आणि त्यांना फाईट करेल शिरडोन ब हा संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. बेलवली म्हटलं की सध्या चर्चेत नाव. नुकताच एक कारनामा रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये घडताना आपण पाहिला. बेलवलीचे गोलंदाज अगदी 1 ओव्हर आणि 1 रनची गोलंदाजी अगदी गरज असताना मॉडर्न षटक टाकण्याचा कारनामा आणि तो सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. गोलंदाज होते अजय पाटील. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे
या नावानं गावदेवी पिसारवे संघ मैदानावरती खेळतोय. म्हणजेच आदरणीय एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व पिसारवे गावातील एक युवा अँड हँडसम पर्सनॅलिटी क्रिश या टीमला पुरस्कृत करत असतात. आदरणीय संतोष शेठ म्हात्रे एक मोठं नाव ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय निरावंती म्हात्रे स्मृती चषक अगदी रजनी क्रिकेट स्पर्धा पिसारवेच्या मैदानावरती आपण पाहिली आणि त्या स्पर्धेचे एक यशस्वी जनक आणि शिल्पकार त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे पिसारवे. टप्पा हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल केलं मड विकेटला, एक षटकार येतोय आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय होईल. संतोष शेठ म्हात्रे म्हणजे ते नाव नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारं आणि नेहमीच समाजकार्य असेल, राजकीय क्षेत्र असेल, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पिसारवे अगदी गावासाठी एक दिलखुलास असं मदत करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक. स्वागत आहे संतोष शेठ आपलं. जर आपण मॅच पाहत असाल तर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवा आहे आणि ते टिपला या ठिकाणी एक सुंदर झेल. फलंदाज होतील बाद, धक्का लागेल मैदानावरती. मितेश 11 अकोर्लीला तिसरा. तुम्ही ऐकत होतात आणि नवसाला पावणारी हाकेला धावणारी आगरी गोवांचा आराध्य दैवत आई एकवीरा मातेचा जय जयकार सकाळच्या सत्रामध्ये होत असताना 11 वाजून मिनिटं झाली आहेत. 32 सामना मैदानावरती सुरू आपण पाहता या ठिकाणी दुसरा अतिशय वेळेवरती क्रिकेट इकडे खेळलं जातं. पहिला सामना जिंकला आई जगदंबे 11 खानावला बीट करत पालीनं आणि आता मॅच नंबर 2 सुरू आहे. पिसारवे मैदानावरती खेळतीये स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे या नावानं आणि त्यांना फाईट करते मितेश 11 अकोर्ली. साई स्टार विहिगर यानंतर इन ॲक्शन पाहायला मल DCC मोरबे होम टीमच्या विरुद्ध. व्हाईट बॉलचा इशारा. गावदेवी पिसारवे मागचे अगदी आपण पाहिलं काही का स्ट्रगल करत होती, मग आता पुन्हा एकदा पिसारवे टीम इतकं सांगती है मैदान में एक बार फिर से आ रहे हैं, इस बार किस्मत के भरोसे नहीं मेहनत के दम पर खेलेंगे. आणि अप्रतिम कमबॅक या ठिकाणी करतोय गोलंदाज तेजस म्हात्रे. धावफलक मैदानावरती आपण पाहता सध्या थांबलाय 34ला 3. 50 पर्यंत जाऊ शकते. इथनं टीम 2 मोठे फटके हवेत. एक फायटिंग टोटल सेट करायचं आहे, त्यासाठी आक्रमण एकातरी बॅटरला करावा लागेल. तेजस तयार. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर दी विकेट. शॉर्ट कव्हरला बॉल स्टॉप केला जाईल आणि एक सिंगल या ठिकाणी मिळते. एका सिंगलला स्कोर पुढे फ्लाय होतोय 35. 35ला सध्या 3 बाद हे चित्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. शॉर्ट थर्ड मॅन त्या सोबतीने आपण पाहताय. शॉर्ट फाईन लेग आकाश त्या ठिकाणी आणि एक स्क्वेअर लेग सर्कलच्या आत त्या ठिकाणी तुम्ही पाहताय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय बीट करून गेला बॅटरला. मागे शॉर्ट थर्डमॅनला रन घेण्याची या ठिकाणी संधी होती, नकार केला. व्हाईट बॉलच्या अपेक्षित अंपासकडे पाहत जरूर राहिले. अंपासनं कोणताही त्या ठिकाणी सिग्नल दिला नाहीये, म्हणजे चेंडू जातोय त्या ठिकाणी डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आपण पाहता विकेट, त्यानंतर लगातार डॉट बॉल टाकत असताना गोलंदाज तेजस म्हात्रे, म्हणून तर म्हणालो ना डिझर्व करतोय सेकंड स्पेल. खरं तर या विकेटवरती पहिलं षटक जसं टाकलं आणि कौतुक व्हायला हवं विजय पवारचं. तो देखील स्वतः एक चांगला गोलंदाज आहे. त्यानं स्वतःला कुठेतरी थोडंसं मागे ठेवत तेजसला इन्व्हाइट केलं सेकंड स्पेलमध्ये आणि जो विश्वास विजय पवार शैलेश यांनी ठेवला तेजसवरती, अर्थातच आलूवरती, तो जपताना आपण तेजसला पाहता. षटकं संपली आहेत मैदानावरती 4. 2 षटकांचा बॉलिंग स्पेल जर तुम्ही पाहिला गोलंदाज तेजस म्हात्रेचा तर प्रतिम राहिला. एक विकेट जरूर मैदानावरती आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपात गेली. विजय पवारचं पहिल्या षटक 9 धावा आल्या होत्या. तेजस म्हात्रेची 2 षटकं 8.50 इकॉनॉमी आणि 17 रन्स त्यानं खर्च केलेत. एक विकेट काढली आणि 6 डॉट्स त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे जवळजवळ एक मेडन षटक 12 बॉलमध्ये त्याने या ठिकाणी टाकलाय. अंतिम षटकाचा खेळ बाकी. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती जिकडे रंगतंय एक कार्य सम्राट असं लोकप्रिय व्यक्तिमत्व असे संदीप वसंत शेठ उलवेकर आणि वीर एंटरप्राइजेस पुरस्कृत सरपंच चषक 2024.
व्यासपीठावरती आपण आमंत्रित करूयात आदरणीय प्रकाशजी भगत आणि त्या सोबतीनं नरेशजी भगत यांचं शुभागमन झालं आहे। या मंचकावरती आपण एक सन्मान करतोय, आदरणीय नरेश फडके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय सन्माननीय अतिथी नरेश भगत साहेबांना की ओव्हर ब्रेकमध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करू। तोपर्यंत साहेबांना रिक्वेस्ट की आपण मॅच एन्जॉय करा। जिकडे सामना रंगतो पिसारवे बनामा कुर्ली। फटका चांगल्या ऑन साइडला खेचला, मिड विकेटला पुल पॉवरफुल वंडरफुल, इट्स बिग सिक्स। अंतिम षटकाचा डेट ओव्हर, ज्याला आपण तोडफोड असं षटक म्हणतो, आणि पहिल्या बॉलवरती एक बिग हिटला षटकार आणि धावफलक 6 ने फ्लाय झाला एक चांगल्या स्टेजला, जे अगदी करंट रन रेट 10च्या खाली होतं ना, त्याला वरती आणण्याचं काम केलं। 43वा स्कोर कार्ड वरती लागलेत 5 बॉल तर शिल्लक आहे। याच टप्प्यावरती बॉलिंग होत राहिली, इथनं 60 धावा लांब नाही आहेत, 3 षटकार यावर मध्ये फारसे दूर नाही आहेत, त्यामुळे कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला। शफल झाले, जागा बनवली, अराउंड दिले, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद। थोडे जास्त शफल झाले, काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याचा ट्राय करत होते आणि त्यामध्ये फसले बॅटर आणि विकेट मिळते या ठिकाणी गोलंदाज रोशन म्हात्रेला, फलंदाज बाद। संतोष शेठ म्हात्रे यांना देखील एक विजयाची भेट दिली जावी। मितेश शिलवन अकुर्लीच्या विरुद्ध सध्या एक स्ट्रॉंग झोन मध्ये विकेट नंतर आपल्याला पाहायला मिळते पिसारवे। शफल झाले, जागा बनवली, हलकसं अपील, हाईट फॅक्टर, चर्चेची गोष्ट होती। लेन झोन मध्ये पडल्यानंतर बॉल थोडा टॉस होत होता, अंपायरने देखील तेच त्या ठिकाणी सांगत असताना लेग बाईच एक सिंगल मिळते, एका सिंगल स्कोर पुढे जातोय। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 44, एक एक्स्ट्रा कव्हरला फील्डर होते, आपण पाहत होता एक लॉंग ऑफ होता, 3-2 अशा प्रकारे फील्ड रिप्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत होती। आता चेंजेस करावे लागतात, ऑन साइडला आता आपल्याला 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात आणि समोर लॉंग ऑफला राकेश, एक खतरनाक फील्ड, वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त वेगात धावण्यासाठी राकेशला ओळखलं जातं। टीमची टोटल सध्या धावफलकावरती आहे 44ला 4। फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे उपस्थित आहे, राकेश टिपला बॉल आणि थ्रो केला, तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट झालेत। धावफलक 2 ने पुढे जाईल, 46-46 वरती जाऊन धावफलक या ठिकाणी पोहोचलं। आज विकेट सुंदर प्रकारे आखण्यात आली आहे, अगदी सुपर कलर कॉम्बो विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळतं। फ्रंट अँगलनं विकेट्स नक्कीच आपण रिक्वेस्ट करू संदेश दादा शेख अँड कॅमेरामॅनला की या ठिकाणी पाहायला मिळावी। आणि पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे खेळपट्टी या ठिकाणी रेखाटण्यात आली, अतिशय सुंदर खेळपट्टी आहे, ज्या खेळपट्टीवरती गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी समसमान आहे आणि जो मेहनत करेल मैदानावरती, जो चांगलं खेळेल त्याच्यासाठी खेळपट्टी आज नक्कीच या ठिकाणी साथ देताना आपल्याला पाहायला मिळते। समय का खेळ जिसका आ गया वो छा गया, मग वेळ चांगली असणं आयुष्यात भरपूर गरजेचं असतं। त्यावेळी वेळ खराब असेल त्यावेळी उंटावरती देखील तुम्हाला मुंगी चावल। बॉल तयार, फटका फर्स्टला, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, बॉल हवे त्या मस्त टायमिंग, डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय तिकडे झेल आणि काय सुपरली फिनिश केलं। षटकार आल्यानंतर शेवट फार चांगला करतोय गोलंदाजी करताना आपण पाहताय रोशनला, आणि पहिला डाव मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिलाय आणि धावा झालेत स्कोर कार्ड वरती। पहिलं सत्र संपल्यानंतर 48 आणि 49 टार्गेट आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस DCC मोरबेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऑफिशियल अनाउन्समेंट टीम साई स्टार व्हिगरच्या कॅप्टनला की आपण त्वरित टॉस साठी इकडे रिपोर्ट करायचं आहे। त्याआधी आपण एक सन्मान करूयात, नरेशजी भगत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल
आणि नरेशजी फडके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. 30 बॉल आणि 49 लक्ष मैदानावरती आणि नरेशजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. लास्ट अँड ऑफिशियल कॉल आहे साई स्टार विहिगर टीमच्या कॅप्टनला. लक्षात घ्या दीपकदादा फडके, काल तुम्ही ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये रोल प्ले केला आहे. आता तुमच्या टीमपर्यंत मेसेज पोहोचवा की मोरबेची स्पर्धा इनिंग ब्रेकमध्ये टॉस नाही झाला तर 2 बॉलची पेनल्टी आहे. अकुर्ली उतरेल फिल्डिंगसाठी. 49 त्यांना थांबवायच्यात. टॉस काही काळ या ठिकाणी थोडासा पेंडिंग आहे, बट एकदा का पहिला बॉल पडला तर 2 बॉलची पेनल्टी लागेल. ही गोष्ट पुन्हा सांगतो विगरला, त्यामुळे स्वतः काळजी घ्या आणि वेळेवरती या टॉससाठी. शैलेश मात्रे ॲज अ हँडसम प्लेअर आज बॅटिंगसाठी देखील त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. 30 बॉल 49. एक छोटंसं डीजे वाला सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू. डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित सरपंच चषक 2024. चला या जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी या ठिकाणी दाखल होईल. एकवीरा इव्हेंट या स्पर्धेचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. ॲज अ स्कोरर आपल्यासोबत कालपासून अतिशय सुंदर काम प्रदीप भगत करतात, त्यांना देखील विनंती आहे. चला पुन्हा एकदा प्रदीप आपल्याला जॉईन व्हायचं. 30 बॉल 49 लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल आणि आज वाढदिवस आहे या ठिकाणी आमचे गुणलेखक प्रदीप भगतचा. विश्व माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ब्रो. काल रोशनदादा तुझ्या माहितीसाठी काल देखील एक वाढदिवस होता आणि एक 45 ते 30 सेकंदामध्ये अर्धा किलोचा केक DCG मोरबेनं फिनिश केला होता. आज देखील ते रिप्लाय टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आज नो डाऊट ॲट ऑल सेलिब्रेशन केक या ठिकाणी जरूर येईल. विगरचे कॅप्टन मित्र प्लीज लवकर आहे, कारण एकदा का मॅचचा पहिला बॉल पडला की 2 बॉलची पेनल्टी आहे. चला कॅप्टन फायनली उपस्थित झालात. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहता बड्डे बॉय या ठिकाणी आपल्या सोबत आहे प्रदीप भगत. तुम जिओ हजारो साल. विश्व माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच आई जगदंबे चरणी आणि मा भवानी चरणी प्रार्थना आणि तुमचा वाढदिवस चिरायू हो याच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. जवळ आपण मैदानाच्या आत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. शैलेश मात्रे त्याच्या सोबतीनं आलाय. पॉवर ऑफ दी पवार, विजय पवार. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा जो साथ देईल आयुष्याच्या रणांगणात. इथे भागीदारी या मैदानावरती गरजेची आहे. दोन्ही बॅटर्सकडनं 49चं टार्गेट आहे.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पाठवलाय इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. शैलेश माद्रेच्या बॅट मधनं एक कडक फटका, षटकाराचा तडका. जरूरत नहीं, लोग हमें अपने बल्लेबाजी से पहचानते हैं. पहिल्याच बॉल वरती शैलेश माद्रेच्या बॅट मधला एक खणखणीत षटकार. इतिहास घडत नाही, घडवण्यासाठी मेहनत करावी लागते. आणि या हंगामाच्या सुरुवातीला 4 बॉल 4 षटकार नागझरीच्या मैदानावरती आपण पाहिले. शैलेश माद्रेच्या बॅट मधून टीमची टोटल 6 ने सुरू झाली आहे आणि 49 ची गरज आहे. फटका हा देखील लाजवाब, सरळ येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. आणि शैलेश माद्रेची बॅट फक्त इतकं सांगतीये, बेबी अभी तो मैंने बस शुरुआत की है, आगा हो चुका, धमाका बाकी है. सुना समंदर के आज बड़ा घुमाना है, उधर ही ले चलो कश्ती जहां गावदेवी पिसारवे टीम के लिए शैलेश माद्रे नाम का तूफान फिर एक बार लौट आया. लाइक जॉस बटलर एक दमदार सुरुवात करत असताना लगातार 2 बॉल 2 षटकार आलेत गोलंदाज सुमित पाटीलच्या विरुद्ध. हा फुलटॉस सॉफ्ट हँड खेळलेत. पॉवर प्ले सुरू आहे. आधी आक्रमकता नंतर क्लास. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, फर्स्ट क्लास माइंड ब्लोविंग अँड लाजवाब बॅटिंग करत असताना शैलेश माद्रे इज ऑन सेट फायर. अनेक जण म्हणत होते कुठे शैलेश माद्रे, कुठे गायब झालाय, संपलाय. आता शैलेश माद्रेची बॅट फक्त इतकी सांगती है, शेर 2 कदम पीछे गया तो उसका मतलब ये नहीं कि वो डर गया, उसका मतलब ये है कि वो लंबी छलांग लेने वाला है. और तू शेर था, तू शेर है और शेर रहेगा. अगदी तशीच बॅटिंग मैदानावरती आपल्या पोटेन्शियलला, गुणवत्तेला न्याय देत असताना शैलेश माद्रे करतो. एक सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 17. 4 बॉलमध्ये ते आलेत. लक्ष 49 आहे आणि समीकरण आता सोपं होत चाललंय. येणारे 26 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 करायचे आहेत. विकेट्स काढावा लागतील गोलंदाजी करताना. या ठिकाणी आपण पाहताय मितेश लवन अकोर्लीला स्वर्गीय निरावंती या नावानं आज ही टीम मैदानावरती खेळतीये. काकी आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीनं त्यांच्या नावानं देखील येणाऱ्या काळामध्ये एक रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या पर्वामध्ये गतवर्षी पहिलं पर्व तुम्ही पाहिलं आणि आज या ठिकाणी आपण पाहताय डॉट बॉलनं वापसी करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. थोडा वेळ शांत ठेवलं. डॉट बॉल नंतर समीकरण स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं. 17 वरती धावफलक थांबलाय. अंतिम बॉल पहिल्या षटकातील अकोर्लीला विकेटची गरज आहे. 2 ते 3 विकेट्स थोडा इंटरव्हलमध्ये लवकर काढाव्या लागतील. इथे फटका समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल मेल. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आहेत 18 बिनबाद. नितीन रणदिवे आणि त्या सोबतीनं प्रकाशजी भगत यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी 49 करायचे आहेत आणि त्यामध्ये नो बॉल आणि त्याच्यावरती आला चौकार. अजून एक्स्ट्राज रन्स मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या चौकारानं स्कोर धावफलकावरती 5 ने पुढे जाईल. कारण नो बॉल प्लस 4 अशा 5 धावा धावफलकावरती ऍड होतात.
षटकार ॲड झाला आणि षटकारानं स्कोर कार्ड धावफलकावरती पुढे जात आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 33. 33 धावा धावफलकावर. 33 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस, अजून एक मोठा फटका, हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तो एक दमदार षटकार, लगातारचा दुसरा आणि धावफलक स्कोर कार्डवरती चाललाय 39 या आकड्यावरती. 39. धावा धावफलकावर. लगातार आपण पाहताय स्कोर कार्ड वरती आक्रमण सुरूच आहे. चला, मॅच बॉल मिस झाला, नवीन बॉल द्यायचा मैदानावरती. वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. पुढच्या मॅचचा टॉस तो देखील या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहिलाय. नाणेफेकी तिकडे जिंकली आहे नेक्स्ट मॅचची विहिगरनं आणि निर्णय घेतला विहिगर टीमनं टॉस जिंकून. निर्णय कळवायचा टीम साई स्टार गोलंदाजी. धावफलक एक चांगल्या स्टेजला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना पूर्णपणे खुला झाला आणि विजयाच्या ड्रायव्हिंग सीटवरती सध्या आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजे स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, प्रतिष्ठान गावदेवी पिसारवे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पूर्णपणे सामना खुला झाला. 2 षटकं देखील अजूनही झाली नाही आहेत. 39 झालेत आणि सामना आपण पाहताय पूर्णपणे आपल्या बाजूनं मजबूत स्थितीमध्ये करत असताना पिसारवे आपल्याला पाहायला मिळते. 10 रनची गरज आहे, त्यामध्ये ऍड होतील अजून रन्स. या ठिकाणी आपण पाहताय 6. वॉट अ शॉट, कव्हर्सला ऑन दी टॉस स्लॅश करत असताना स्क्वा कट आणि बॉल सीमारेषा पार. सलगचा 3रा षटकार, विजय पवारचा वार आणि बॉल सीमा पार. एक दमदार षटकार. बॉल या ठिकाणी बाकी आहे. अगदी कदाचित या इनिंग मधला ज्या अनुषंगाने विजय पवार बॅटिंग करतो मॅच फिनिश करण्याच्या स्टाईलमध्ये. 45. 4 बॉलमध्ये शैलेश 17, विजय पवार 7 बॉल 27. 4 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आणि कदाचित 2 ओव्हरमध्ये जरी चेस झाला तर या टुर्नामेंट मधील सर्वाधिक मोठं आणि सक्सेसफुल लवकर चेस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तो विकेट बॉलिंगला देखील मदत करते, बॅटिंगला साथ देते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली, अकुर्ली विकेट्स काढू शकली असती. कालच्या 2 मॅचेस आपण पाहिल्या असतील लो स्कोरच्या. शेवटचा अंतिम सामना काय खतरनाक रंगला. सिद्धी करवलेनं काय फाईट बॅक दिला. 12 बॉल 12 डिफेंड करताना शेवटच्या अंतिम बॉलवरती 1 बॉल 1 असा सामना आला आणि गोलंदाजाच्या अगदी नजरेसमोरून बॉल तिकडे थोडा दूर गेला आणि मैदान सोडावं लागलं. सिद्धी करवलेला आणि सहारा शिवकरनं काल टेबल टॉप केलं. त्या सोबतीने आपण पाहिलं रिटघरनं आणि 2 सामने काल जिंकलेत श्री मलंग वावंजेनं. अशा काल 3 टीम्स आले कारण काल उद्घाटनीय दिवस होता त्यामुळे स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली. आज मध्ये आपण 2 टीम्स किंवा कदाचित 1 टेबल टॉपसाठी पुढे घेऊन जाऊ. एक सिंगल आणि सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धावफलक 46. साई स्टार विहिगर सज्ज आहे, टॉस जिंकलाय, त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. DCC मोरबे आपण देखील रेडी राहायचं. जरी तुमची घरची स्पर्धा असली इथे कोणालाही नियमावलीमध्ये मग सूट नाही आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि 2 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात 46. 3 धावेची गरज आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येथील वया कोणी वाट कोणाची पाहू नका. सारे जग जिंकायचं, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय तुम्ही हार मानू नका. प्रयत्न मैदानावरती जबरदस्त करताना दिसला आज. एक चांगल्या रिदम मध्ये विथ द बॉल ऑल्सो विथ द बॅट. टीम पिसारवे स्विच हिट खेळायचं होतं, नाही जमलं. बीट झालं त्या ठिकाणी बॅटर आणि अंपायरचा फिंगर अप. फलंदाज बाद विजय पवार आणि त्याची जाती या ठिकाणी विकेट. धक्का लागला मैदानावरती आपण पाहता पहिला टीम पिसारवेला.
रोहित म्हात्रे नंबर 3 वरती. चांगली बॅटिंग केली विजय पवारनं. एका हाती सामना पूर्णपणे टर्न केला. सलामीला येऊन जी पार्टनरशिप झाली विजय आणि शैलेश दरम्यान सामना पूर्णपणे खुला झाला. 17 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. बॅटन पॅडमध्ये होता. सिंगलचा मानस नकार केलाय तिकडे. माहिती आहे विकेट जाण्याचा धोका. सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकते. ज्यावेळी तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळताना त्यावेळी 10 विकेट्सनं मॅच जिंकायला ट्राय करा, कारण त्यातनं एक कॉन्फिडंट मिळतो नेक्स्ट मॅचसाठी. ज्यावेळी तुम्ही विकेट्स गमावता पुढच्या मॅचमध्ये थोडंसं डाऊनफॉल होण्याची शक्यता असते. आणि ज्यावेळी सामना एखादी खुला होतो ना त्यावेळी सिंगल डबल्सनं देखील मॅच जिंकायला ट्राय करा. जितकं षटकार चौकाराची व्हॅल्यू आहे तितकी सिंगल डबलची आहे, आणि तीच व्हॅल्यू या ठिकाणी शैलेश देत असताना सिंगलला डबलमध्ये त्यानं कंप्लीट केलं. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 48. स्कोर इज लेवल आणि 1 रनची गरज आहे. विनिंग शॉट इथे रोहित म्हात्रेच्या बॅटमध्ये येईल का, की फलंदाज त्याला थांबवेल, अजून एखादी विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल, त्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. चांगला बॉल, फलंदाज होतील या ठिकाणी बाद एसटीच्या स्वरूपात, आणि दुसरी विकेट या ठिकाणी गमावते. जे काही तुम्ही 12 बॉलमध्ये कमावलंय ना गावदेवी पिसारवे, सध्या या अशा काही छोट्या छोट्या मिस्टेकमुळे सध्या ते गमावतीये. आणि एक छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्या चुका आहेत त्या तुम्हाला पुढे त्याची किंमत मोजावी लागते. फलंदाज बाद, न्यू बॅटर मैदानावरती येतो. डावखुऱ्या हाताचं यश. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 1 रन बनवता बनवता आता मात्र अजून एक विकेट या ठिकाणी गेली आहे. धावफलक सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहता थांबलाय 48ला 2. प्रकाशजी भगत यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं कोऱ्यात आपण मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. या आपण मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या विजयाचा चौकार आला यशच्या बॅटमधून आणि जिंकलाय. इथे पहिला सामना विजयाचं अकाउंट ओपन करत असताना स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी पिसारवे, कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच जशी सुरू होईल आणि त्यातून जो विजेता संघ आहे तो पिसारवे सोबत त्वरित फाईट करेल, त्यामुळे कुठेही जाऊ नका, या गोष्टीची काळजी घ्या. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय आणि सामनावीराचा पुरस्कार जातो विजय पवारला. गोलंदाजी करताना 1 विकेट आणि बॅटिंग करताना 25 धावा, त्याच्या 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. विजय पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि शैलेश कुठेही जाऊ नका.